माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क्स सेमेस्टर 3 ह्याचा आपण अभ्यास करत आहोत. याच्यामध्ये सिंगल पेज AC पॅरलल सर्किट त्याच्यातला आपण एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. पॅरलल सर्किटमध्ये सिंगल फेज AC पॅरलल सर्किट RLC रेझोनन्स हा कन्सेप्टवरचा प्रॉब्लेम आहे. तरी सर्वांनी ह्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन ए आहे, टू सर्किट्स द इम्पिडन्सेस ऑफ ईच आर गिवन बाय. दोन सर्किटचा इम्पिडन्स आपल्याला दिलेला आहे. इम्पिडन्स 1 आहे Z1 इज इक्वल टू 6 प्लस J8, Z2 इज इक्वल टू 8 मायनस 6J ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. दोन्ही एकमेकाला पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ द कॉम्बिनेशन इज 100 व्होल्ट. त्याचे आपण गिवन मध्ये 100 व्होल्ट सप्लाय दिलेले आहेत. तर ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. करंट अँड पॉवर फॅक्टर ऑफ ईच ब्रँच. प्रत्येक ब्रँचचे करंट आणि पॉवर फॅक्टर काढायचं आहे. ओव्हरऑल करंट अँड पॉवर फॅक्टर ऑफ दी कॉम्बिनेशन. ओव्हरऑल करंट काढायचं आहे. पॉवर कंझ्युम्ड बाय ईच इम्पिडन्स. हे 3 गोष्टी. आणि शेवटला ड्रॉ द नीट फेजर डायग्राम. ह्याचा फेजर डायग्राम काढायचा आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण सर्किट ड्रॉ करून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार आपण सर्किट ड्रॉ केलेला आहोत. तर Z1 हा पहिला इम्पिडन्स आहे, Z2 हा दुसरा इम्पिडन्स आहे आणि 100 व्होल्ट आपल्याला सप्लाय दिलेले आहेत. Z1 साठी I1 करंट जातोय, Z2 साठी I2 करंट जातोय. आता इथे I1 करंट आणि I2 करंट, इथे आपलं मेन तर I करंट जात असतो. I करंट मधून इकडे हे I1 आणि इकडे I2 दोन करंट जातात. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना इथे कॅल्क्युलेट मध्ये फाइंड मध्ये I1 काढायचा आहे, I2 काढायचा आहे, P1 आपल्याला काढायचा आहे, P2 काढायचा आहे आणि टोटल पॉवर आणि टोटल करंट ह्या गोष्टी आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. तर आपण सुरुवातीला कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेट टोटल इम्पिडन्स काढूयात. कारण आपल्याकडे दिलेले 2 इम्पिडन्स हा एकमेकाला पॅरलल आहे. तर आपण टोटल इम्पिडन्स कॅल्क्युलेट करूयात. चला तर त्याचं फॉर्म्युला घेऊया. पॅरलल सर्किट असल्यामुळे इथे Z1 आणि Z2 एकमेकाला पॅरलल आहे इम्पिडन्स. तर टोटल इम्पिडन्स Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2. ह्याचा फॉर्म्युला आहे Z1 इंटू Z2 अपॉन Z1 प्लस Z2. तर आपण इथे Z1 आणि Z2 ह्याचं व्हॅल्यू पुटअप करूयात. तर सुरुवातीला जितके काही आपल्याला इम्पिडन्स असेल ते रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये दिलेला इम्पिडन्स आपण पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा असतो. तर आपण दिलेला दोन्ही इम्पिडन्सचा पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. Z1 इज इक्वल टू 6 प्लस J8 हा रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये आहे. तर हा Fx82 ES प्लस कॅल्सी मध्ये आपण रेक्टँगल टू पोलार कसं कन्वर्ट करतोय हे पहा. कॅल्सी ऑन आहे, मोड मध्ये जायचा, 1 नंबर कॉम्प्लेक्स घ्यायचा, शिफ्ट प्लस घ्यायचा, पोल मध्ये आला, 6,8 ब्रॅकेट कंप्लीट, आन्सर. इथे R इज इक्वल टू 10, थीटा इज इक्वल टू 53.13 हे लिहून घ्यायचं. कसे पहा. Z1 इज इक्वल टू 10 at an angle of 53.30. हा
तुमचा हा रेक्टँग्युलर फॉर्म आणि हा पोलर फॉर्म Z1चा. आता Z2चा सेम आपण पाहूयात. पहा, कॅल्सी स्टेट कॉम्प्लेक्स मोडमध्ये आहे. शिफ्ट घ्यायचा, पोल घ्यायचा, 8 - 6J, 8 घ्यायचा, कॉमा -6 ब्रॅकेट कंप्लीट, आन्सर. हे येतोय R = 10, थीटा = -36.86. तर आपण हे इथे लिहून घ्यायचं. Z2 = 10 at an angle of 36.86. आता हे व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप करूया. पहा, Z = Z1 ची व्हॅल्यू आहे 10 at an angle of 53.30 इंटू Z2 ची व्हॅल्यू आहे 10 at an angle of -36.86 होल डिवायडेड. आता वर Z1 इंटू Z2 आहे, प्रोडक्टमध्ये असेल तर आपण पोलार फॉर्ममध्ये घ्यायचा. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये असेल रेक्टँग्युलर फॉर्ममधला आहे तसा व्हॅल्यूज इथे घ्यायचं. तर Z1चा स्टार्टिंगचं व्हॅल्यू आहे 6 + J 8 + 8 - 6J. आता पहा, Z = हा रिअल व्हॅल्यू आहे, हा रिअल व्हॅल्यू आहे. पहा, ह्या दोघांचा गुणाकार होतो. 10 × 10 हे झाला 100. पहा, आणि 53.30 गुणाकार असल्यामुळं, प्रोडक्ट असल्यामुळं इथं अँगलचं ॲडिशन होतो आणि डिव्हिजन असेल, भागाकार असेल तर अँगलचं सबस्ट्रॅक्शन होतोय. इथे 53.30 प्लस मायनस ऑफ हे मायनस ऑफ 36.86 आन्सर येतोय 16.27 ॲट एन अँगल ऑफ 16.27. हे पॉझिटिव्हमध्ये येते कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण घ्यायचं. आता होल ऑफ ऑनमध्ये 6 + 8 14 आणि इथे आपण काय करतोय, प्लस चिन्ह घेतोय कारण J8 - 6J मोठा संख्या आहे 8चं चिन्ह 8 मधून 6 गेलं तर 2J. हा तुमचा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आला. आता ह्याचं पण आपण पोलारमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. Z1 = 100 आहे तसं राहतोय, 16.27 आहे तसं राहतोय, डिवायडेड बाय हे रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्ट करूया. 14 आणि 2 सॉरी. शिफ्ट पोल 14 शिफ्ट ॲट एन अँगल ऑफ कॉमा 2. पहा, उत्तर येतोय R = 14.14 ॲट एन अँगल ऑफ 8.13. पहा, 14.14 ॲट एन अँगल ऑफ 8.13. आता काय करायचा, हे दोन्ही एकमेकाला डिवाइड आहेत. तर डिवाइड असेल Z = 100 डिवायडेड बाय 14.14. आन्सर येतोय 7.07 ॲट एन अँगल ऑफ. इथे प्रोडक्ट आहे म्हणून अँगलचं आपण ॲडिशन केलं. आता डिवायडेड आहे म्हणून अँगलचं सबस्ट्रॅक्शन होतोय. पहा, 16.27 मायनस ऑफ 8.13. आन्सर येतोय 8.14. आन्सर आला
8.14 हा तुमचा जेड, सॉरी हे आपला मेन जेड. पहा जेड किती आला 7.07 ॲट एन अँगल ऑफ 8.14 युनिट आहे ओहम. हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे? पोलर फॉर्ममध्ये. आपण ह्याचा काय करायचा, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून ठेवायचा. तर लक्ष द्या, रेक्टँग्युलर कसं करायचा, शिफ्ट मायनसमध्ये रेक आहे बघ रेक्टँग्युलर 7.07 शिफ्ट कॉमा 8.14 इथं ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती आला? x इज इक्वल टू 6.998 म्हणजे x इज इक्वल टू 7, z इज इक्वल टू 7. त्याच्यामध्ये पुढं बघा y इज इक्वल टू 1 आहे म्हणजे +1j. हा तुमचं ह्याचं रेक्टँग्युलर फॉर्म. पहा पोलार आणि रेक्टँग्युलर फॉर्म. 1 सेक इथे दिसलेलं नाही, आपण घेऊयात. z इज इक्वल टू 7 + 1j हा तुमचं रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म हा तुमचा पोलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म इथे झालेला. आपला मेन इम्पेडन्स आता दोन्ही फॉर्ममध्ये पोलार आणि रेक्टँग्युलरमध्ये निघालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे आपण टोटल करंट काढतो. टोटल करंट I इज इक्वल टू V/Z हा फॉर्म्युला आहे. फीचं व्हॅल्यू आपल्याला सुरुवातीला 100 व्होल्ट दिलेला आहे. सर्किटमध्ये आपल्याला 100 व्होल्ट दिलेले आहेत. गिवन डाटामध्ये येतो पहा, हे 100 व्होल्ट ॲट एन अँगल ऑफ हे 0 असतो. ॲट एन अँगल ऑफ 0 असतो. तर इथे घेतला 100 ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री. आपण जेड काढलेला आहे. जेडचं व्हॅल्यू येतोय 7.07 ॲट एन अँगल ऑफ 8.14. हे जे उत्तर पहा. I is equal to 100 divided by 7.07. 100 divided by इथे 7.07. आन्सर येतोय 14.14. पहा 14.14. इथे पुढं अँगल आहे. अँगलचा व्हॅल्यू आपल्याला पहा, अँगल डिवाइड असल्यामुळे मायनस होतो. ते कसं करायचं? 0 - 8.14. 0 - 8.14. आन्सर येतोय -8.14 ॲट एन अँगल ऑफ -8.14. हा तुमचा करंट कशात असतोय? एम्पियरमध्ये. ते पहा, तुमचं टोटल जे करंट होता ते आता निघालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आपण आता ब्रँच करंट काढतोय. विद्यार्थी मित्रांनो, ब्रँच करंट काढत असताना त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे I1 इज इक्वल टू V/Z आणि Z हा 1. बिकॉज ऑफ हे I1 करंट काढतोय म्हणून आपण Z1 यूज करायचं. तर ते व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात. आपल्याला 100 व्होल्ट ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री हा व्होल्टेज दिलेला आहे. आणि Z1 हा गोष्ट असा आहे की आपल्याला स्टार्टिंगला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये मिळालेला होता, त्याचा आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे. तर ते इथं आहे बघा. Z1 इज इक्वल टू 10 ॲट एन अँगल ऑफ 53.30. हे व्हॅल्यू काय करायचं, आपण इथे पुटअप करून घ्यायचा. 10 ॲट एन अँगल ऑफ 53.30. हे दोन्ही एकमेकाला कशा आहेत? डिवायडेडमध्ये आहेत. डिवाइड असल्यामुळं आपण काय करतोय, इथे पहा
डिवाइड 10. आन्सर येतोय 10. खूप बेसिक आहे. इथे कॅल्शियम न यूज करताही सोडवू शकता, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी जाऊ नका. पहा 0 मायनस ऑफ 53.13. आन्सर खूप सोपा आहे असं वाटतंय, पण फायनलला चूक झालं की मार्क मिळत नाही. 53.13 हे आपलं I1 करंट येतोय. I1 हा कोणत्या फॉर्ममध्ये आला? पोलार फॉर्ममध्ये. इफ यू वॉन्ट रिक्वायर्ड रेक्टँग्युलर फॉर्म, देन आपण ते कन्वर्ट करून घेऊयात. सध्याला तरी ठीक आहे. देन I2 पहा. I2 इज इक्वल टू V अपॉन Z2. इट मीन्स व्होल्टेज सेम 100 ॲट एन अँगल ऑफ 0 आणि Z2 जो आहे आपल्याला इथे दिलेला आहे 8 - 6J. त्याचा आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर 10 ॲट एन अँगल ऑफ -36.86 हा व्हॅल्यू आपण घ्यायची. पहा 10 ॲट एन अँगल ऑफ -36.86 आणि हे I2 आता पहा. I2 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 10 सेम ॲज युजल 100 मायनस 0 मायनस ऑफ मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस होतोय प्लस. हे किती झाला तुमचं 36.86. एक आहे करंट A1 ॲम्पियर आणि हा ॲम्पियर. पहा हे I2 आपल्याला मिळालेलं आहे. हे दोन्ही ब्रँच करंट. आता ब्रँच करंटच्या नंतर आपल्याला काढायचं आहे टोटल पॉवर अँड ब्रँच पॉवर, म्हणजेच P1 P2 आणि टोटल P. आधी आपण P1 काढून घेऊयात. P1 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला I1 कॉस ऑफ Φ1. पहा P1 इज इक्वल टू फी आपल्याला दिलेले आहेत किती 100 इंटू I1चं पहा इथं 10 आलेलं आहे. I1 10 कॉस ऑफ, आता फायचं व्हॅल्यू कुठे घ्यायचा -53.13 हे किती येते पहा कॅल्शियममध्ये. कॅल्शियममध्ये आपल्याला दिसतंय पहा 100 इंटू 10 इंटू कॉस ऑफ -53.13 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती आला 600. पहा इज इक्वल टू P1 इज इक्वल टू 600 वॅट. पॉवरचं युनिट वॅट असतो, एनर्जीचा युनिट जूल असतो, हे लक्षात राहायला पाहिजे. चला त्याच्यानंतर आपण P2 काढूयात. P2 म्हणजे ब्रँच पॉवर 2 फी I2 कॉस Φ2 असं फॉर्म्युला आहे. तर P2 इज इक्वल टू फी व्हॅल्यू आपल्याला दिलेत 100 इंटू I पहा 10 आलेला आहे 10 कॉस ऑफ फाय किती आहे 36.86. इथे आपल्याला कॅल्शियममध्ये सेम ॲज युजल व्हॅल्यू पुटअप करायचा. पहा 100 इंटू 10 इंटू कॉस ऑफ 36.86. आन्सर येतोय 800.10. इट मीन्स P2 इज इक्वल टू 800 वॅट. हां पुन्हा एकदा लक्ष द्या, युनिट नसेल तर उत्तर चुकीचा असतो. प्रत्येक उत्तराला युनिट पाहिजे. ओके, आता आपण टोटल पॉवर P काढूया. Pचं फॉर्म्युला आहे फी I कॉस फाय. हा फी कुठून वापरायचा तर आपल्याला दिलेला 100 हाच फी वापरायचा. I कुठून वापरायचा तर आपण काढलेला मेन करंट पाहायचे, जे आपण करंट काढलोय हे 14.14 पहा हे वापरायचं आणि अँगलसुद्धा -8.14 इथं यूज करायचं. पहा 14.14 कॉस ऑफ
-8.14 हे कॅल्शियममध्ये पुटअप करून घेऊयात. पहा 100 इंटू 14.14 इंटू कॉस ऑफ -8.14 सगळ्यांना दिसतोय. पहा उत्तर येतोय 1399.75. इट मीन्स आहे तसं व्हॅल्यू पुटअप केलं तरी ठीक आहे. 1399.75 वॅट किंवा अप्रॉक्सिमेट 1400 घेतलं तरी ठीक. आता पॉवर आपण काढलेला आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे पॉवर फॅक्टर PF1. ह्याचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ phi1. हे कसं काढायचं? सेम आहे, खूप सोपं आहे. कॉस ऑफ phi1चा व्हॅल्यू करंट 1 मध्ये आलेला जो अँगल आहे तो अँगल इथे यूज करायचा -53. पहा cos of -53.13 इट मीन्स 0.600 हे -53.13 इट मीन्स PF1 इज इक्वल टू 0.600 इट मीन्स 0.6. ओके, देन पॉवर फॅक्टर 2 इज इक्वल टू cos of phi2 इट मीन्स cos ऑफ सेकंड I2चा व्हॅल्यू आहे अँगलमध्ये 36.86 ह्याचं व्हॅल्यू किती येते पहा. cos ऑफ 36.86 आन्सर येतोय 0.8. PF2 इज इक्वल टू 0.8. ओके, हां. आता टोटल पॉवर फॅक्टर जो आहे टोटल पॉवर फॅक्टर ते सुद्धा cos phi इज इक्वल टू कॉस ऑफ जे आपल्याला -8.14 हे कुठं आलं होता? मेन करंट काढल्यानंतर जो 1 सेकंड इथे पहा, मेन करंट काढल्यानंतर जे अँगल -8.14 यूज केलेला आहे तेच इथे यूज करायचं आहे. ह्याचं उत्तर येतोय PF इज इक्वल टू पहा कॉस ऑफ -8.14 आन्सर येतोय 0.98. आपण आत्तापर्यंत जे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे हे एक्झाम्पल पुन्हा एकदा पाहूयात आणि राहिलेला एक पार्टच राहतो फेजर डायग्राम. ते आपण फेजर डायग्राम आता ड्रॉ करूयात. दिलेल्या क्वेश्चनपैकी जे क्वेश्चन आपल्याला दिलेला होता त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलं होतं तर थोडंसं लक्ष द्या. 2 इम्पिडन्स एकमेकाला पॅरलल आहेत. इम्पिडन्स 1 आणि इम्पिडन्स 2 आपल्याला दिलेला आहेत. त्याला 100 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. आपण त्याला I1 आणि I2 दोन ब्रँचमध्ये हा करंट जातो. टोटल करंट इथे I1 आणि I2 दोन ब्रँचमध्ये जातोय. I1 आहे काढायचा आहे म्हणून आपल्याला P1 काढायचा होता. P1 आहे म्हणून PF1 काढायचा होता म्हणून Z1 आहे. Z1 I1 P1 आणि PF1 तसेच Z2 P2 I2 PF2 आणि टोटल पॉवर टोटल करंट हे गोष्टी आपण काढलेल्या आहेत. आता ह्याचं फेजर डायग्राम आपण ड्रॉ करूया. थोडंसं इकडे लक्ष द्या. फेजर डायग्राम काढत असताना आपल्याला स्टार्टिंगला रेफरन्स ॲक्सिस व्होल्टेज घ्यायचा. हे पहा, व्होल्टेजला आपण रेफरन्स ॲक्सिस घ्यायचा. व्होल्टेज घ्यायचा. इथे बघा व्होल्टेज हा आपलं रेफरन्स ॲक्सिस आला.
त्याच्यानंतर आपल्याकडं ग्राफमध्ये 3 गोष्टी दाखवायच्या आहे. I1, I2 आणि मेन करंट I. मेन करंट I ज्यावेळी आला होता त्याचे अँगल होता -8.14. जे मायनस आले ते आपण खाली घ्यायचं. पहा, हे I मेन आहे. अँगल किती होता? -8.14 डिग्रीमध्ये. आणि I जो होता आपल्याला I1 जे होता ते सुद्धा मायनसमध्ये 53.13 एवढा होता. पहा, I1 ते टोटल अँगल किती होता? -53.13. बट I2 जो होता तो पॉझिटिव्हमध्ये होता, 36.86. सो बघा, हा I2 अँगल येतोय 36.86 डिग्री. हा तुमचा फेजर डायग्राम. पहा, जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहोत ते एक्झाम्पलमध्ये 2 इम्पिडन्स दिले होते, Z1 आणि Z2. Z1 आणि Z2 दिल्यामुळं आपल्याला I1 दोन्ही एकमेकाला पॅरलल होते. 100 व्होल्ट सप्लायचा I1 काढायचा होता, I2 काढायचा होता, P1 काढायचा होता, P2 काढायचा होता, PF1 काढायचा होता, PF2 काढायचा होता, टोटल I काढायचा होता, टोटल P काढायचा होता, लास्ट फेजर डायग्राम काढायचा होता. फेजर डायग्राम अशा तऱ्हेने सगळ्या आन्सर्स आपण इथे काढलेले आहेत. तरी माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जितकं जास्त आपण प्रॅक्टिस कराल तेवढा आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्ट इझी जातो. आणि जितकं आपण प्रॅक्टिस करण्याला पाठीमागं पडाल तेवढंच तुम्हाला हा सब्जेक्ट टफ जातो. सो हा मॅथमॅटिकल पार्ट आहे, खूप इझिएस्ट पार्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टीला खूप इंटरेस्टिंगली पहा. आणि आपल्या चॅनलमध्ये जे काही एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज अपलोड होतात त्या सगळ्या व्हिडिओज आपण पहा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करत असताना ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाचे आणि सध्याच्या वेगवान काळासोबत जे अपडेटेड गोष्टी इलेक्ट्रिकलचा तुम्हाला मिळायला पाहिजे त्या सगळ्या दृष्टिकोनानं इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्टचा लेक्चर सिरीज आपण इथे स्टार्ट केलेला आहोत. त्याच्यामध्ये खूप सारे लेक्चर्स अपलोड होत आहेत. तरी आपण सर्वजण ह्या चॅनलचा तुमच्या चांगल्यासाठी यूज म्हणजेच ह्या चॅनलचा तुम्ही पार्ट व्हा. आणि इथून जितकं काही तुम्हाला जास्त मार्कासाठी किंवा जास्त नॉलेजसाठी जेवढं काही महत्त्वाचं वाटेल त्या सर्व गोष्टी आपण घ्या. ह्या एक्झाम्पल इथे संपलेला आहे. तरी आपण व्यवस्थितपणे एकदा ते एक्झाम्पलकडे पहा. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सर्व काही गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. आपण सर्वांनी त्या गोष्टी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून घ्यावेत. कोणाला काही अडचण असेल तर कमेंटद्वारे कमेंट करा. पॉसिबल असेल तर कॉन्टॅक्ट करा. तुमचा सर्व एज्युकेशन रिलेटेड इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व करूयात. जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करू. थँक्यू.